उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ उडवत आहे. 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष आजही तितकाच तीव्र आहे. दरम्यान तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येणार का या चर्चेला नवे बळ मिळाले. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रश्नावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. राजकारणात काहीही होऊ शकतं. कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. MIM सारख्या पक्षांच्या युतींचा दाखला देत राजकारणात काहीच अशक्य नाही असे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे सेना आणि मनसे युती यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे कोणती भूमिका घेतील हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत असल्याच्या चर्चांवर आता काहीही होत आहे अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. अंबरनाथमधील घडामोडींवर तर हळद फिटत नाही तोच दुसरा नवरदेव पकडला अशी मिश्किल टिप्पणी करत राजकारणातील उलथापालथ दाखवून दिली. एकूणच राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापनेसाठी काहीही शक्य आहे आणि आता सर्वांच्याच मनात एकच प्रश्न, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे खरंच पुन्हा एकत्र येणार का, की हे फक्त राजकीय संकेत आहेत?